सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. सुमन आता दौलतच्या खोलीतून तिच्या खोलीत गेली आणि झोपली आणि ती तिच्या मनगटाकडे बघत होती. आणि सुमनला तिच्या मनगटाकडे बघून पहिल्यांदा रघुनं तिचं मनगट पकडलं होतं तो दिवस आठवला आणि त्या आठवणीतच तिने डोळे मिटले. आणि उठल्या उठल्याच तिच्या कानावर आलं की सदाच्या घराला आग लागली. आणि हे ऐकून सुमनला धक्का बसला. आणि बरं झालं आपण रात्रीच सदा आणि त्याच्या बायकोला गाव सोडायला लावलं आणि नशीब घरात कोणीच नव्हतं. आणि हे ऐकून सुमनला खूप वाईट वाटलं. आणि दौलत किती खतरनाक आहे हे तिला कळलं. त्याला एखादी मुलगी नाही भेटली की तो सरळ त्यांची घरं जाळतो. सरपंचानं सुद्धा तेच केलं होतं. त्याला कस्तुरी मिळत नव्हती म्हणून तिचं घर जाळलं. तेव्हा त्यानं आणि आता दौलतनं सदाच्या बाबतीतही तेच केलं. सुमनने दौलतच्या चेहऱ्याकडे बघितलं पण काहीच नाही झाल्यासारखं त्याचा चेहरा होता. आणि ते दोघे बापलेक किती क्रूर आहेत हे तिला कळलं. आणि सुमनचा आता तिथं दम घुटत होता. मग दुसऱ्या दिवशी सरपंच त्यांच्या बायकोला म्हणाले, सरपंच बाई, यंदाच्या पंचवार्षिकला सरपंचीन म्हणून मिरवायचं असेल तर गावातल्या बायकांना गोड बोला, वाड्यावर आणा, हळदी कुंकू करा, त्यांना साडी चोळी द्या आणि आम्हालाच मत पडलं पाहिजे असं त्यांना सांगा. आणि हे ऐकून सरपंचाची बायको गप्प बसली. आणि सरपंच म्हणाले, ऐकायला येत नाही का? होय म्हणाला तोंड आहे की नाही? आणि आता सुनबाईंना पण जोडीला घ्या. 5 वर्षातून फक्त एकदाच तुम्हाला काम असतं आणि ते पण जड होते वय. चला लागा कामाला आणि घरोघरी फिरा. कुणाची काय अडचण आहे ते विचारून घ्या आणि ती सोडवा. आपल्या सुनबाई शिकलेली आहेत, त्यांचा फायदा करून घ्या. आणि इकडे रघु एका तळ्याच्या काठी बसला होता. एक एक दगड तळ्यातल्या शांत पाण्यात टाकत होता आणि उठणाऱ्या तरंगाकडे टक लावून बघत होता. आणि सुमन इथं कशी काय? आणि या दौलत सोबत तिनं लग्न का केलं? तिच्यासारखी हुशार आणि स्वतंत्र विचाराची मुलगी आणि अशी या घरात, इतक्या नालायक घरात पडलीच कशी असा तो विचार करत होता. पण आता रघु आणि सुमन यांच्या मनात एकमेकांविषयी काही होतं का भूतकाळात ते आपल्याला पुढे कळेलच हळूहळू. आणि रघुला आठवत होतं की कोल्हापूरला कॉलेजमध्ये एकत्र असताना दोघांची ओळख झाली होती. रघु तिच्यापेक्षा 1 वर्षाने मोठा होता आणि सुमन त्याच्या पाठीमागच्या वर्षात होती. आणि रघु एसटीमध्ये चढल्यानंतर सुमनची एसटी हुकत होती. सुमन थांबा थांबा म्हणून एसटीच्या मागे पळत होती आणि त्याच वेळी रघुनंच चालत्या बसमध्ये तिचं मनगट पकडलं होतं पहिल्यांदा आणि तिला बसमध्ये घेतली होती हे त्याला आठवलं. आणि तिथूनच त्या दोघांची ओळख झाली होती. रघु तिला अभ्यासात खूप मदत करायचा. त्याच्या गेल्या वर्षीच्या सगळ्या नोट्स त्यानं तिला दिल्या होत्या. गोऱ्या वर्णाची, मध्यम केस असलेली, टपोरे नव्हते पण थोडेसे बारीकच डोळे असलेली सुमन छान दिसत होती. आणि हळूहळू दोघांची ही मैत्री घट्ट झाली होती. आणि रघु सुमनचा विचार करत असतानाच अचानक समोरच्या तळ्यामध्ये एक मोठा दगड पडला आणि नाजूक उठणारे तरंग गायब झाले आणि सगळं पाणी उडलं. आणि नाजूक तरंगासोबतच सुमनच्या त्या गोड आठवणीसुद्धा रघुच्या मनात हळूवार उठत होत्या. त्या आठवणीसुद्धा गायब झाल्या. आणि रघुच्या अंगावर पाणी आलं आणि रघु भानावर आला. आणि त्यानं मागे बघितलं तर दौलत त्याच्या मागे येऊन उभा राहिला होता. आणि रघु त्याला बघून उभा राहिला आणि पॅन्ट झटकून त्याच्यासमोर ताठ मानेनं उभा राहिला. आणि त्याची मान ताठ झालेली दौलतला आवडली नाही आणि तो म्हणाला, मान खाली करायची. तुझ्यासारख्यानं माझ्यासारख्यासमोर मान झुकवून राहायचं असतं. तुझे आईबाप आणि तुझे पूर्वज सगळे आमच्या घरी गोठ्यात शेण काढत होते, माहीत आहे तुला? मग स्वतःची लायकी ओळखून राहायचं. आणि रघु म्हणाला, हो माहीत आहे, सगळं माहीत आहे, पण माझ्या पूर्वजांनी जे केलं मीही तेच करावं असं कुठं लिहिलं आहे? दौलत म्हणाला, 4 पुस्तकं शिकलास म्हणून स्वतःला शहाणा समजू नको. गुपचूप बसायचं आणि आमच्या विरोधात जो प्रचार करतोस ना, आबाला मत देऊ नका, तो प्रचार थांबवायचा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. गावात राहायचं असेल तर मान खाली घालून बसायचं. तुझ्यासारख्या किड्या मुंगीनं हत्तीसोबत बरोबरी करावी हे शोभा देत नाही.
आणि रघु तसाच ताठ मानेनं म्हणाला, आम्ही किडामुंगी का आणि तुम्ही हत्ती? मग आता हाच हत्ती आमच्यासारख्या किड्यामुंगीच्या दारात येऊन मतासाठी भीक कशी मागतोय? तुम्ही उच्चवर्णीय आणि आम्ही मागासवर्णीय. आमची घरं गावाच्या बाहेर आणि तुमचे टोलेजंग वाडे बंगले गावाच्या मधोमध, हा कुठला न्याय आहे? तुम्ही पिढ्यानपिढ्या आमच्यावर अन्याय करायचा, दादागिरी करायची, जुलूम करायचा आणि आम्ही तो गुपचूप सोसायचा. हे असं कुठपर्यंत चालायचं? आपलं संविधान काय सांगतं हे बहुतेक तुम्हाला माहीत नाही. तसा दौलत त्याला गुरमीत म्हणाला, अरे जा म्हणे संविधान. या गावात आम्ही म्हणाल तेच संविधान आणि आम्ही करेल तोच कायदा चालणार. जास्त भाषण झाडू नकोस. आणि अशी भाषणं ठोकूनच गाववाल्यांना आमच्या विरोधात भडकवतोस का? पण लक्षात ठेव, तुला महागात पडल. आजपासून तू गावात दिसला नाही पाहिजे इलेक्शन होईपर्यंत, नाहीतर तुझं काही खरं नाही. आणि रघु म्हणाला, खरं नाही म्हणजे? कस्तुरीचा नवरा जयवंत याची जी अवस्था झाली तशी माझीही अवस्था होईल का? आणि तोच कशाला, आणखीन कितीतरी लोकांची तीच अवस्था झाली आणि ती तुम्ही केली हे मला माहीत आहे चांगलंच. आणि मी पुरावे गोळा करेन. आणि दौलत हसून म्हणाला, अरे वा, तुला बरंच काही माहीत आहे की. मग आता त्या सगळ्या पुराव्याची होळी कर आणि बस शेकर. त्याचा काहीच उपयोग नाही. आमच्या विरोधात बोलणार कोण? तू बोलणार का? पण त्याचाही काही फायदा नाही. या पंचवार्षिकला सुद्धा गुलाल आमचाच असणार, कारण आबाच्या विरोधात कोणीच उभा राहणार नाही सरपंचकीला. आणि रघु म्हणाला, मी उभा राहणार. मी गावचा विकास करणार. इतकी वर्ष सरपंचपद तुमच्या घरात आहे आणि काय गावाचं भलं केलं तुम्ही? काहीच नाही. हे मी लोकांना पटवून देणार आहे. माझ्या हातात अजून 1.5 महिना आहे, तोपर्यंत मी लोकांना तुमच्या विरोधात तयार करणारच. मग बघूच सरपंचकी कशी तुमच्या घरात येते. हे ऐकलं तसं दौलत चिडला आणि त्यानं रघुचं नरडच पकडलं आणि रघुनं सुद्धा दौलतचं नरडं पकडलं. दोघांच्याही डोळ्यात आता आगच होती आणि या क्षुद्र जातीतल्या माणसानं दौलतवर हात टाकावा हे दौलतला अजिबात आवडलं नाही. रघु त्याला ऐकत नव्हता आणि दौलतनं त्याला आता सोडला, पण लवकरच तुझा हिशोब करून तुझी पोळी बांधणार असं म्हणून धमकी देऊन निघून गेला. आणि आता रघुसुद्धा हिंमतवानच होता, सुशिक्षित होता आणि त्याला सरपंचाची मुजोरी मोडून काढायची होती गावातली. तो खालच्या जातीतला होता आणि आता तो सगळ्या गावकऱ्यांना सरपंचाच्या विरोधात शहाणं करत होता. दौलत चिडूनच घरी गेला आणि सरपंचांना म्हणाला, आबा, त्या रघुचं काहीतरी करायला पाहिजे. तो डोईजड होणार असं वाटतंय. त्याला गायब करू का, बोला. आणि सरपंच म्हणाले, थांबा दौलतराव, थांबा. सगळ्या गावाला माहीत आहे रघु आपल्या विरोधात गेलाय आणि इलेक्शनचा काळ आहे, खूप नाजूक आहे. अशा वेळी काहीच लपडं नको. त्यांना किती पण पंजा मारू द्या, काहीच फरक पडणार नाही. तो लोकांना शहाणं करून स्वतःकडे मत घेतोय ना आणि आपल्याला मत देऊ नका असं सांगतोय ना. मग आपण लोकांना सामदाम दंडभेद वापरून आपल्याला मत द्यायला लावायचं आणि एकदा इलेक्शन होऊ द्या, सगळं वातावरण थंड होऊ द्या, सरपंचाची माळ माझ्या गळ्यात पडू द्या आणि मग त्याचं काय करायचं ते बघू. त्याचं नामोनिशाण मिटवून टाकू. आणि आता हे सुमननं ऐकलं आणि ती घाबरली आणि रघुला भेटून त्याला सगळं सांगितलं पाहिजे असा तिनं विचार केला. आणि इकडे चंद्रा शशीला म्हणाली, आपण कधी जायचं तुझ्या गावाला? शशी म्हणाला, जायचं आहे ग, पण असं कसं जायचं, जरा विचार करून जावं लागेल, कारण तिथं माझं स्वागत करायला पोलीस आहेत ना. आणि चंद्रा म्हणाली, आता पण डील करायला जाणार का? मला वाटतं डील तर नाहीच करायची तुझी. मग तिकडंच पोलीस का तुझी वाट बघतात? तिकडचे तू काय पुन्हा कोणाचा खून केलास की काय? असं म्हणून चंद्रा पेपर बघत बसली. तसा शशी गप्प झाला, कारण त्याला मानसिंग पाटलाची आठवण झाली होती. मग शशी चंद्राला म्हणाला, ओके, आपण उद्या निघतोय शिक्रापूरला जायला. आज पाऊस कमी वाटतोय. पण आता चंद्राचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. तिचं तर लक्ष पेपरमधल्या सोनाराच्या दुकानाची एक जाहिरात होती, त्या जाहिरातीकडे होतं. आणि त्या दुकानात पैंजणाचा महोत्सव वगैरे काहीतरी असं होतं आणि ते चित्र ती भान हरवून बघत होती. चंद्राला तर लहानपणापासून असल्या घुंगराच्या पैंजणाची फार हौस, पण गरिबीमुळे मालन तिला घेऊ शकली नाही आणि तिची नजर कुठे आहे हे शशीनं बघितलं. आणि आता शशी पटकन बाहेर गेला. गुपचूप जाऊन अर्ध्या तासात परत आला तो.
तेव्हा चंद्रा बाथरूममध्ये कपडे धुवत होती आणि अचानक त्यानं तिथं जाऊन एका हाताने तिचे डोळे पकडले. तशी चंद्रा दचकली आणि म्हणाली, कोण आहे? आणि शशी म्हणाला, घाबरू नको, मीच आहे. चंद्रा थोडी हसली, त्याच्या स्पर्शानं मोहरली आणि म्हणाली, आता हे काय, डोळं कशाला धरलं? आणि शशी म्हणाला, एक गंमत आहे तुझ्यासाठी, चल ना. ती म्हणाली, काय? शशी म्हणाला, सरप्राईज आहे. आणि आता सरप्राईजचा अर्थ शशीनं सांगितला होता की तिला. सरप्राईज म्हणजे ओठांचा चंबू, म्हणजेच मुका. आणि अयो, आता तो मुका घेणार की काय असं चंद्राच्या मनात आलं आणि तिच्या काळजात धस्स झालं. मग तो तिला बाहेर घेऊन आला, पण अजून डोळे सोडत नव्हता. आणि मग ती शांत हळूवार आवाजात म्हणाली, सोड की, असं काय करतोस? आणि शशी म्हणाला, सोडणार, पण तू डोळे उघडू नकोस. चंद्रा म्हणाली, बरं. आणि मग शशी म्हणाला, हात पुढे कर. आणि चंद्रा मनात म्हणाली, आता हाताचा मुका घेतोय की काय? आणि तिने हात पुढे केले. तसं त्यानं तिच्या हातात काहीतरी ठेवलं आणि म्हणाला, आता डोळे उघड. मग तिनं हळूच डोळे उघडले आणि ते छमछम वाजणारं पैंजण बघितलं आणि तिला खूप आनंद झाला. आणि तसंच ते पैंजण काही वेळ हलवत राहिली आणि कानात त्याची छमछम ऐकत राहिली. पण नंतर नाराज होत म्हणाली, हे मी नाही घेऊ शकत. शशी म्हणाला, का? आता काय झालं? तुला आवडलं नाही का? चंद्रा म्हणाली, आवडलं, लय आवडलं, पण कोणत्या हक्कानं घेऊ? आणि काहीच नातं नसताना मी काही नाही घेणार. माझी आई म्हणती, असं नातं नसताना कुणाकडून काही घेतलं की त्याचा वाईट अर्थ असतो. ती रत्ना हलकट त्या पाटलाकडून असलंच काही पण घ्यायची आणि त्या बदल्यात त्याच्या खाली निजायची. आणि शशी म्हणाला, पण मी तुला असलं काही करायला सांगणारच नाही. तसं चंद्रानं त्याच्याकडं रागात बघितलं आणि म्हणाली, आणि मी काय तसलं करणार पण नाही. हात तर लावून बघ मला, हातच तोडून ठेवते तुझा, मग दाखवते तुला गंमत. आणि शशी म्हणाला, अगं शांत हो, मी कुठं काय म्हणालो? मित्र म्हणून तरी घेशील की नाही? हे बघ, तू माझ्यासाठी इतकं करतेस ना, कुठल्या नात्यानं? मी तुझ्या हातचं खातो, मग त्याच नात्यानं मी हे आणलं असं समज. मग तिला ते पटलं आणि मग ती म्हणाली, ठीक आहे. आणि तिनं तिची साडी थोडीशी वर केली आणि त्याच्यासमोर तिचा गोरा गोरा पाय ठेवला आणि शशीच्या लक्षात आलं की ती त्याला पैंजण घालण्याचा इशारा करते. मग शशी तिच्या पायात बसला आणि तिला पैंजण घालणार इतक्यात तिनं पुन्हा त्याचा हात पकडला आणि म्हणाली, थांब, आता तू कोणत्या नात्यानं माझ्या पायात पैंजण घालशील? मैत्री म्हणून मी ते घेईन, पण घालणार कोणत्या नात्यानं? ते तर मित्र करू शकत नाही ना. आणि शशीनं तिच्याकडे बघितलं, थोडा हसला आणि म्हणाला, चंद्रा, आय लव यू. आणि झालं. चंद्राला पुन्हा राग आला. तिनं ते पैंजण त्याला परत केलं आणि रुसली आणि शशीनं डोक्यावर हात मारला.